आणि आता बातमी आहे यवतमाळमधून। यवतमाळ जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर रात्रीच्या सुमारास दमदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे ऐन हंगामात पिकांवर पडलेल्या रोगांच्या संकटातून कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। आपण पाहतोय बरेच दिवस पावसाने उसंत घेतली होती, मात्र काल यवतमाळमध्ये पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा का होईना मात्र दिलासा मिळाला आहे। याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। आपण थेट जाऊयात। काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला होता। अशात रात्री दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणातनी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणातनी दिलासा मिळाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। गत 22 दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस गायब झाला होता। अशात काही शेतकऱ्यांनी कपाशीची वाढ व्हावी म्हणून खतं दिली होती, मात्र पावसाअभावी खतं जिरली नव्हती। अशाही परिस्थितीत रात्री दरम्यान जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली। रात्री जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कापूस आणि सोयाबीन पिकांना या पावसाचा चांगला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पुढील काळातही पावसाची अशीच साथ मिळाली अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।